आज आपण बनवतोय मस्त असं ओल्या हळदीचं लोणचं. खूप आयुर्वेदिक असती ओली हळद आणि त्याचं लोणचं करणं अतिशय सोपं आहे. ओली हळद तुम्हाला इझिली मार्केटमध्ये मिळेल. ओली हळद या प्रकारे दिसते. मी इथे 250 ग्रॅम ओली हळद घेतलेली आहे. ह्याला खूप माती चिकटलेली असते, त्याच्यामुळे सगळ्यात सुरुवातीला ह्याला व्यवस्थित याची जी सालं आहेत ही आपल्याला काढून घ्यायची आहेत. सालं काढणं खूप सोपं आहे. जसं आपण आलं सोलतो त्याच पद्धतीने आपल्याला सगळी ही हळद सोलून घ्यायची आहे. सोलल्यानंतर समजा हे बघा साईडला हे जे असं जाडसर असतं ते काढून घ्यायचं आहे आणि मग सोलायचं आहे, म्हणजे इझिली ही सगळी सोलली जाईल. कारण खूप वेळा हळदीला माती चिकटलेली असते. सगळी सोलून झाल्यानंतर ह्याला स्वच्छ 3 ते 4 वेळा पाण्याने आपल्याला धुवायचंसुद्धा आहे. मी इथे 250 ग्रॅम हळद घेतलेलं आहे आणि फक्त 25 ग्रॅम इतकं मी इथे आलंसुद्धा यूज केलेलं आहे. आलं ऑप्शनल आहे. आलं नसेल आवडत तर तुम्ही याला स्किप करू शकतात. हळदबरोबर आल्याची टेस्ट आणि लिंबाची टेस्ट अप्रतिम लागते. 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला. लक्षात ठेवा, व्हिडिओ असल्यामुळे इथे मी काचेचं भांडं घेतलं होतं, पण तुम्ही स्टीलचं भांडं घ्या. कारण ही जी हळद आहे ही सगळी भांड्याला चिटकून जाते. बघा मस्त छान डाग पडतो हळदीचा. आपल्याला स्वच्छ त्याला कोरडीसुद्धा करून घ्यायची आहे. पाण्याचा अंश आपल्याला अजिबात नको आहे, कारण हे लोणचं बाहेर रूम टेम्परेचरवरती 3 महिने सहज टिकतं. त्याच्यामुळे स्वच्छ कोरडी करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आलंसुद्धा आपण स्वच्छ कोरड्या नॅपकिननी पुसून घेणार आहोत. हळदीचा डाग हा सगळीकडे लागतो, त्याच्यामुळे नॅपकिन पांढरं नका यूज करू. आता आपण ह्याला किसून घेणार आहोत. जसं नॉर्मल आपण सुकं खोबरं किसतो त्याच पद्धतीने इथे सगळी हळद आपल्याला किसून घ्यायची आहे. जर तुम्हाला किसायची नसेल तर तुम्ही त्याचे बारीक बारीक तुकडे करू शकतात किंवा अलगद मिक्सरमधून तुम्ही त्याला चर्नसुद्धा करू शकतात. पण मला अशी किसून केलेलं लोणचं जास्त आवडतं, त्याच्यामुळे मी याला किसून घेतलं होतं. हळद आणि आलं हे दोन्ही आपल्याला किसून घ्यायचं आहे. आता हे जे सगळं प्रमाण दाखवते त्याच्यामध्ये आपण ही पिवळ्या रंगाची मोहरी घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण बडीशेप घेतलेला आहे, बडीशेप घेतलेला आहे आणि मेथी घेतलेली आहे. हे सगळं 1 टेबलस्पून आहे. हे आपल्याला फोडणीसाठी वापरायचं आहे. काळी मोहरी आणि हिंग. 1 लिंबाचा रस घ्यायचा आहे. इथे 10 ग्रॅम इतकं मोजून मी ही जी सालं काढलेली सरसो असते, म्हणजे जी लोणच्यासाठी वापरतात ती मोहरी सोललेली, ती घेतलेली आहे. इथे आपण पिवळी मोहरी, त्याच्यानंतर बडीशेप आणि मेथी हे सगळं प्रमाण 1 टेबलस्पून घेतलं होतं. मंद आचेवरती व्यवस्थित आपण ह्याला परतून घेणार आहोत. किचनमध्ये मस्त वास येईपर्यंत आपण ह्याला मंद आचेवरती परतून घेणार आहोत. त्याच्यानंतर मी इथे 2 टेबलस्पून भरून तिखटवाली लाल मिरची पावडर घेतली होती. जर तुम्हाला तिखट नसेल आवडत तर तुम्ही इथे काश्मीरी चिली पावडर यूज केली तरीसुद्धा चालेल. थोडी मिरची पावडर आपण इथे गॅस बंद करणार आहोत आणि हे जे आपण आता परतून घेतलं आहे त्याच्यामुळे थोडीशी आपल्याला लाल मिरची पावडरसुद्धा ॲड करायचं आहे. लक्षात ठेवा, गॅस बंद करूनच मग आपण ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर ॲड करणार आहोत. कारण खूप वेळा लाल मिरची पावडर आपण विकत आणतो, त्याच्यामध्ये मॉइश्चर असतं. माझी लाल मिरची पावडर होममेड आहे, मी घरीच मिरची वाटते. आता हे सगळं थंड झाल्यावरती मिक्सरमध्ये आपल्याला ग्राइंड करायचं आहे. ग्राइंड करताना लक्षात ठेवा की खूप जास्त आपण ह्याला फाईन ग्राइंड नाही करणार आहोत. फक्त अलगद मी ह्याला कुटून घेतलेलं आहे. उरलेली लाल मिरची पावडरसुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. मी 2 टेबलस्पून तिखटवाली लाल मिरची पावडर ॲड केली होती. जितकी लाल मिरची पावडर तुम्ही घ्याल तेवढ्याच प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये मीठसुद्धा मी ॲड केलेलं आहे 2 टेबलस्पून. 250 ग्रॅमसाठी साधारण 15 ग्रॅम एवढं मी त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं आहे. मीठ हे तुम्हाला कमी जास्त लागू शकतं. आता आपला हा लोणच्याचा मसाला तयार झाला आहे. बघा कसं मी जे बाऊल वापरलं होतं त्याला सगळीकडे हळदीचा डाग लागलेला आहे. त्याच्यामुळे स्टीलचं भांडं यूज करा. इथे हळद जी आपली किसलेली होती आणि आलं होतं हे एका बाऊलमध्ये मी काढून घेतलेलं आहे. आता आपण हे जे मगाशी मिक्सरला वाटून घेतलं होतं ते त्याच्यामध्ये ॲड करूया आणि सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. ही मी मोहरीसुद्धा घेतलेली आहे. ही जी पिसलेली मोहरी याला म्हणतात तीसुद्धा मी ह्याच्यामध्ये 10 ग्रॅम ॲड केली होती. ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकतात. मोहरी ॲड केल्याने तुमचं लोणचं हे जास्त दिवस टिकतं. त्याच्यामुळे मी 3 प्रकारच्या मोहरी ह्याच्यामध्ये ॲड केल्या आहेत. मी पिवळी मोहरी घेतली आहे, ही फोडलेली मोहरीसुद्धा यूज केली आहे. सगळं व्यवस्थित आपल्याला हळदीला चोळून घ्यायचं आहे.
आपण ह्याला झाकून पूर्ण रात्रभर बाहेर ठेवणार आहोत. लक्षात ठेवा, एक रात्र ह्याला आपण झाकून ठेवणार आहोत. त्याच्याने सगळे मसाले व्यवस्थित मुरतील. इथे मी 100 ग्रॅम इतकं घेतलेलं आहे तेल. तेल थोडं जास्त असणं गरजेचं आहे, कारण हे लोणचं आहे आणि हे 3 महिने बाहेर सहज टिकतं. त्याच्यामुळे लोणच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असणं खूप जास्त गरजेचं आहे. 100 ग्रॅम तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून रेग्युलर मोहरी घातलेली आहे. मोहरी तडतडल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि छोटा लहान चमचा 1 टीस्पून मी ह्याच्यामध्ये हिंगसुद्धा घातलेला आहे. मी हळद नाही यूज केलं आहे, कारण आपण हळदीचंच लोणचं बनवतो आहे. त्याच्यामुळे मी इथे हळद यूज नाही केलेली आहे. मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर इथे गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि 1 टीस्पून आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत हिंग. जर तुमची गॅस चालू असेल तर हे हिंग पटापट करपून जातं आणि खूप खराब वास लागतो लोणच्याला. त्याच्यामुळे गॅस बंद करूनच हिंग ॲड करा. आता ही फोडणी आपल्याला एकदम थंड करायची आहे. ज्या दिवशी मी ह्याला झाकून ठेवलं होतं त्याच वेळेला फोडणी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी बघा हे व्यवस्थित मिक्स झालं आहे. हे तेलसुद्धा थंड झालेलं आहे. कायम लोणच्यावरती आपलं थंडच तेल टाकायचं असतं, लक्षात ठेवा. थंड म्हणजे गरम करून थंड केलेलं तेल. आणि पूर्ण 1 लिंबाचा रस मी ह्याच्यामध्ये ॲड करत आहे. लिंबाचा रस घातल्यामुळे मस्त आंबट गोड चव येते त्याला. ऑलरेडी आपण मिरची जी घातली होती, मी तिखटाची मिरची घातली होती. त्याच्यामुळे तिखट आणि आंबट अशी अप्रतिम चव आपल्याला लोणच्याला लागते. तर इथे आपलं तयार झालेलं आहे ओल्या हळदीचं लोणचं. अप्रतिम लागतं. जर तुम्हाला थोडंसं गोड आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये 1 चमचाभर साखर घातली तरी चालेल, पण मी इथे साखर यूज नाही केलेली आहे. तर अशा पद्धतीने तयार झालेलं आहे आपलं ओल्या हळदीचं लोणचं. खाद्यजत्रेचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूला दिलेला बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून सगळे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये आपल्याला काढून ठेवायचं आहे. जर तुमच्या घरामध्ये खूप जास्त गरम होत असेल किंवा किचनमध्ये खूप जास्त गरम होत असेल तर प्रिकॉशन म्हणून लोणचं फ्रीजमध्ये ठेवा. आरामात 3 महिने फ्रीजमध्ये सुद्धा आपलं हे लोणचं टिकतं.